नमस्कार सर्वांना. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 26 जानेवारीच्या भागामध्ये असं पाहायला मिळतं की सारंग हा खोलीमध्ये एकटा बसलेला असतो आणि त्याला सावलीची माफी मागायची असते आणि सावलीची माफी कशा प्रकारे मागावी या गोष्टीचा तो विचार करत असतो. आपण नेमकं सावलीला सॉरी कसं म्हणावं याची तो तयारी करत असतो. तो आरशासमोर उभा राहतो आणि सॉरी कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करत असतो. आणि बबलू हे सोहम हे खिडकीच्या पडद्यामागे लपून बसलेले असतात आणि ते सर्व काही हळूच पाहत असतात. आणि मग सारंग असा विचार करतो की आपण जर सावलीला सॉरी म्हटलो तर ती आपल्याला विचारेल की सॉरी कशाबद्दल. मग काय उत्तर द्यायचं सावलीला. तर त्याला समोर 1000 माफी मागण्याचे प्रकार असं पुस्तक दिसतं. ते पुस्तक तो आपल्या हातामध्ये घेतो आणि तेवढ्यात बबलू आणि सोहम पडद्याच्या आड लपून बसलेले असतात. ते सारंगच्या समोर येतात आणि सारंगला म्हणतात की काय रे दादा. तर सारंग म्हणतो की तुम्ही दोघे इकडे काय करता. त्यावेळी ते दोघे एकमेकांकडे पाहतात आणि सारंग आपल्या हातात जे पुस्तक असतं ना त्या पुस्तकानेच त्या दोघांना मारण्याचा प्रयत्न करतो. आणि सारंग म्हणतो की माझ्याकडे मार देण्याचे 1000 प्रकार आहेत, देऊ का तुम्हाला मार, असं सारंग या दोघांना म्हणतो. तर दोघेही तिथून पळून जातात. सारंग पुन्हा विचार करतो की नेमकं सावलीला सॉरी कसं म्हणावं. तर इकडे दुसरीकडे सावलीचे बाबा एकनाथराव हे आपल्या घरी असतात. एकनाथरावांना चंद्रकांत काकांचं सर्व बोलणं आठवतं. चंद्रकांत काकांनी सांगितलेलं असतं की सारंग व सावलीला थोडासा वेळ दिला तर ते नक्कीच एकमेकांचे मने समजून घेतील. असा एकनाथराव विचार करत असतात. तेवढ्यात कान्होताई तिथे येतात. कान्होताई सावलीच्या बाबांना म्हणतात की अहो तुम्ही कसली काळजी करताय. तर सावलीचे बाबा म्हणतात की मला माझ्या साऊची खूप काळजी वाटते. माझी साऊ तिकडे काय करत असेल काय नाही याची मला काळजी आहे, बाकी काही नाही, असं एकनाथराव कान्होताईला म्हणतात. तर कान्होताई म्हणते की हो खरोखर सप्ताहाच्या वेळेस जेव्हा बघितलं ना तेव्हा माझं मन अगदी हलकं झालंय. खरोखर माझी साऊ आणि तिचे मालक खूप चांगले आहेत. दोघे एकमेकांना खूप जीव लावतात. जावई बापू स्वतःच्या हाताने गाडीचा दरवाजा उघडून सावलीला त्यांनी आतमध्ये बसवलेलं मी पाहिलं. त्यामुळे मला त्यांचं खूपच कौतुक वाटतं. ते आपल्या साऊची खूप काळजी घेतील. ते तिची अजिबात गैरव्यवस्था होऊन देणार नाहीत. तुम्ही पहा, असं कान्होताई एकनाथरावांना म्हणतात. तर इकडे सर्व मावशी किचनमध्ये असते. त्याच वेळेस सावली तिथे मिक्सरमध्ये मसाला वाटण्याचं काम करत असते. आता तेवढ्यात सारंग तिथे येतो. सारंग सावलीकडे पाहतो. तेवढ्यात सर्व मावशी सावलीला म्हणते की सावली मी आलेच बरं का. आणि सर्व मावशी तिथून जातात. तर सावलीचं काम सुरू असतं आणि तिला सारंग आलेला माहीत नसतो. तर सारंग हा सावलीच्या जवळ जातो आणि सावलीला म्हणतो की सॉरी. परंतु मिक्सरच्या आवाजामुळे सावलीला त्याचा आवाजच जात नाही. आणि सारंगला ती म्हणते की काय म्हणालात. सावलीला तो बोलतो की अगं सावली मला तुला सॉरी बोलायचं होतं. सावली म्हणते की काय म्हणता, मी ऐकलंच नाही नेमकं. तर सावलीला सारंग म्हणतो की जाऊ दे काही नाही आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. सावली विचार करते की नेमकं सारंग सरांना काय म्हणायचं असेल. तर इकडे तिलोत्तमाच्या मोबाईलवरती भैरवीचा फोन येतो. भैरवी तिलोत्तमाला विचारते की काय विचार ठरलाय तुमचा. तर तिलोत्तमा असं म्हणते की मी तिला तिकडे कामाला येण्यासाठी परवानगी दिली आहे. हे ऐकून भैरवीला खूप आनंद होतो. भैरवी तिलोत्तमाला थँक्यू असं म्हणते. परंतु तोपर्यंत फोन हा कट झालेला असतो आणि भैरवी म्हणते की थँक्यू पण ऐकलं नाही आणि लगेच फोन कट करून टाकला. तेवढ्यात तारा तिथे येते. तारा आपल्या आईला म्हणते की काय झालं आई. त्यावेळेस ताराला भैरवी म्हणते की तिलोत्तमाने सावलीला तुझ्यासोबत काम करण्याची परमिशन दिली आहे. असं जेव्हा भैरवी ताराला सांगते तर दोघे खूपच आनंदित होतात आणि एकमेकांना मिठी मारतात. तेवढ्यात भैरवी ताराला म्हणते की बघ तुझ्या आईचा शब्द शेवटी खरा ठरला. जे काही घडत आहे ते सर्व तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरोधात घडत आहे.
आता मेंढराच्या मर्जीच्या विरुद्ध सर्व काही घडतंय असं भैरवी ताराला म्हणत असते. एकदा की ह्या घराच्या भिंती कोसळल्या तर छप्पर कोसळायला सुद्धा वेळ लागत नाही असं तिलोत्तमा ताराला म्हणत असते. तारा मात्र तिच्या आईकडे पाहत राहते. तर इकडे दुसरीकडे असं पाहायला मिळतं की सावली तुळशी मातेची पूजा करत असते आणि तुळशी मातेला नमस्कार करते आणि तुळशी मातेला म्हणते की सारंग सरांनी मला माझा हक्क पुन्हा मिळवून दिला आहे, परंतु तिलोत्तमा मॅडम माझ्यावर आणि त्यांच्यावर थोड्याशा नाराज झाल्या. तुला माहीत आहे ना, सारंग सरांचा त्यांच्या आईवर खूप जीव आहे. मग त्यांच्या आई जर अशा नाराज झाल्या तर मला कसं वाटेल? त्यांच्या नात्यात दुरावा नको यायला. खरोखर आईवर इतका प्रेम करणारा मुलगा मिळायला सुद्धा भाग्य लागतं असं सावली तुळशी मातेला म्हणत असते. तर इकडे सारंग हा धावत पळतच सावलीच्या जवळ येतो आणि सावलीला म्हणतो की मला काहीतरी बोलायचं आहे. सावली देखील म्हणते की कालपासून तुम्ही खूप बोलण्याचा प्रयत्न करता, परंतु तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते माझ्या लक्षात येत नाही. सारंग सावलीला म्हणतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सारंगला खूप घाम आलेला असतो. सावली विचारते की तुम्हाला एवढा घाम का आला? तर सारंग म्हणतो की काही नाही, मला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळी सावली सारंगला म्हणते की माझी काही चूक झाली का? तुम्ही कालपासून असं काहीतरी थोडंसं बोलायचं असं म्हणत आहात, परंतु बोलत नाही. आणि सारंग म्हणतो की ऐश्वर्या वहिनी तुला कामाला जाण्यासाठी नकार देत होती, त्यामुळे मला थोडंसं ऐश्वर्याचं नवलच वाटलं. तुला अजून एक महत्त्वाचं बोलायचं होतं असं सारंग सावलीला म्हणतो. तेवढ्यात नील तिथे येतो आणि नील सारंगला म्हणतो की थोडंसं महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे जायचं आहे. तर नील हा सारंगला तिथून घेऊन जातो आणि सावली सारंगकडे पाहत राहते. सावली विचार करते की सारंग सरांना नेमकं काय बोलायचं असेल. तर इकडे अलकाताई हलव्याचे दागिने बनवत असतात. ते संक्रांतीसाठी तयार करून ठेवत असतात. तर तिथे जगन्नाथ येऊन बसतो आणि जगन्नाथ म्हणतो की कुणासाठी तयारी चालली एवढी? तर अलकाताई म्हणते की लेकीची पहिली संक्रांत आहे ना, त्यामुळे माझी तयारी चालू आहे, बाकी काही नाही. सावलीचा पहिला संक्रांतीचा सण आहे आणि आपल्या जावई बापूंचा सुद्धा. तर जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा आपल्या सावलीला संक्रांतीचा सण साजरा करू देईल का? तर त्यावर अलकाताई म्हणतात की काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, तो मार्ग आपण काढू. त्यानंतर अलकाताई जगन्नाथला म्हणतात की सावलीत आणि आपल्यात एक वेगळंच नातं निर्माण झालंय, मला खूप आनंद होतोय. आणि मग जगन्नाथ म्हणतो की लेकीच्या सुखाच्या पलीकडे मला काही नको, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर मला फक्त सुख बघायचं आहे असं जगन्नाथ अलकाताईला म्हणतो. आज तर अलकाताई म्हणते की आज खूप दिवसांनी मी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहते. तर इकडे सारंग हा रूममध्ये असतो. सारंग विचार करतो की नेमकं काय करू की मी सावलीला सॉरी म्हणू शकतो. मग सारंगला असं वाटतं की आता मी कुणाला विचारू? तर तेवढ्यात तिथे अमृतावहिनी येतात आणि अमृतावहिनी येताच सारंग अमृतावहिनीचा हात धरतो आणि तिला समोर बसवतो आणि म्हणतो की वहिनी मला तुझी मदत हवी आहे. अमृता म्हणते की कसली मदत? त्यावेळेस इकडे अमृता म्हणते की तो मला तुला कसली गरज पडली आहे? तर तो म्हणतो की मला सावलीला सॉरी म्हणायचं आहे. हे ऐकून अमृताला देखील आनंद होतो. सारंग म्हणतो की अगं वहिनी, खरोखर मला म्हणायचं आहे, पण माझ्या धाडस होत नाही असं तो वहिनीला सांगत असतो. सोहम आणि बबलू दरवाजामध्ये येऊन उभे राहतात. तर त्या दोघांना देखील तो आत बोलवतो आणि सावलीचं कौतुक करत असतो. अमृतावहिनी देखील हे ऐकून खूप आनंदित होतात. तर अमृतावहिनी म्हणतात की फक्त सॉरीच म्हणणार आहेस का? तर सारंग म्हणतो की हो अमृतावहिनी, कारण तिच्याशी आपण घरामधील जे काही वागलेत त्याबद्दल मला तिला सॉरी म्हणायचं आहे. तर अमृतावहिनी म्हणते की तिला काही स्पेशल वाटावं म्हणून काही करणार आहेस का?
तर तो म्हणतो की तसं काही नाही आहे, मला फक्त खूप वाईट वाटतंय, त्यासाठी मी तिला सॉरी म्हणणार आहे. तर अमृता वहिनी म्हणते की मग तो तिला स्पेशल वाटण्यासाठी कुठेतरी घेऊन जा आणि मग तिला सॉरी बोल, असं अमृता वहिनी सारंगला सांगत असते. तर सारंग देखील हो म्हणतो. मग आता तो तिला घेऊन कुठे जाणार आहे पुढील भागात बघायला मिळेल.